शिवरायांचं वावडं नेमकं कुणाला आहे असा सवाल उपस्थित झालेला आहे आणि हा सवाल उपस्थित होण्याचं कारण आहे सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये केवळ 68 शब्दांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास दिला गेलाय। त्यामुळे सीबीएसईला छत्रपती शिवाजी महाराज यांचं वावडं आहे का असा सवाल उपस्थित झालाय। केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये शिवशौर्य केवळ 68 शब्दात लिहिलं गेलंय त्यामुळे हा वाद निर्माण झालाय। सत्यजित तांबे हे संतप्त झाले आणि त्यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केलाय। सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये 1ली ते 12वी मध्ये या पूर्ण 1ली ते 12वीच्या अभ्यासक्रमात फक्त 68 शब्दांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम असणं हीच पहिलं तर सर्वात खेदाची बाब आपल्या सगळ्या या देशातील नागरिकांच्या दृष्टीने आहे। आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर देश पातळीवर जाऊ शकत नसेल आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की याची चर्चा करण्यासाठी आम्हाला सभागृहात वारंवार हे प्रश्न मांडावे लागतात, हे देखील मला असं वाटतं की कुठेतरी या शालेय शिक्षण विभागाचं अपयश आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या एकूणच जीवनावर 68 शब्दामध्ये कशा पद्धतीने इतिहास मांडला जाऊ शकतो। रयतेचा राजा होता, बहुजनांचं राज्य उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत ठेवून राज्य उभं केलं। जिजाऊंचं आणि जे शहाजीराजांचं जे स्वप्न होतं स्वराज्याचं ते त्या ठिकाणी उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये इतर जे राजे महाराजे आहेत त्यांच्याबद्दल इतकी मोठी माहिती लिहिलेली आहे की ज्या राजा महाराजांचं आज आपण जर पाहिलं तर फक्त ऐश्वर्य आज आपल्याला बघायला भेटतंय। म्हणजे मोठे महाल भेटतायत, राजस्थानमध्ये जा, दक्षिण भारतात मैसूरला जा, कुठेही जा तुम्ही, यांचे मोठे मोठे महाल आपल्याला बघायला भेटतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्वतःचे महाल बांधण्यासाठी स्वराज्याचा वापर केला नाही, त्यांनी कायम रयतेचं राज्य केलं। शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही अशा पद्धतीचे वसुलीचे आदेश छत्रपतींनी दिले होते। हे या देशातील नव्या मुलांना कधी कळणार आहे हा खऱ्या अर्थाने आमचा प्रश्न या निमित्ताने आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहेत। शुभम, खरं तर राज्यातच नाही तर देशामध्ये अनेक राजकीय नेते हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत आहेत, मात्र सीबीएसईच्या अभ्यासक्रमात केवळ 68 शब्दांमध्ये इतिहास दिला गेला असा सवाल सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेला आहे। यावर सत्ताधाऱ्यांनी काय उत्तर दिलंय? जगदीश, खरं पाहायला गेलं तर सभागृहामध्ये इतिहासामध्ये फार कमी नोंद आहे ज्यामध्ये सत्ताधारी आमदार असतील, विरोधी असतील किंवा अपक्ष आमदार असतील हे कुठेतरी समाजासाठी, जनहितासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी जो आहे आवाज उठवताना दिसून येत असतात। आणखी ज्या पद्धतीने राजकारण हे बदललेलं आहे त्यानुसार सभागृहातील चर्चा या देखील बदललेल्या आहेत। आणि अशामध्येच अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी एक खूप मोठा मुद्दा जो आहे तो आज सभागृहामध्ये लक्षवेधी केलेला आहे आणि त्यांनी असं थेटपणे सांगितलं आहे पुराव्यानिशीर की सीबीएसई बोर्ड पॅटर्न ज्यामध्ये लाखो विद्यार्थी जे आहेत शिक्षण 1ली ते 12वी घेत असतात, अशा या सीबीएसई पॅटर्नच्या अभ्यासक्रमामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल फक्त 68 शब्दांमध्ये माहिती दिलेली आहे। ज्यांनी इतका मोठा इतिहास रचलेला आहे, ज्यांच्यामुळे आपण सर्व या ठिकाणी आहोत किंवा मग ज्यांच्यामुळे मुघल साम्राज्य असेल किंवा सर्व साम्राज्य असेल किंवा ज्या पद्धतीने त्यांनी लढा दिलेला आहे तो कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये कमी प्रमाणात आहे किंवा फक्त काही शब्दांमध्ये 68 शब्दांमध्येच मांडला गेलेला आहे। शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पुस्तकं आहेत, अनेक चित्रपट देखील येत असतात, पण अशामध्ये समजा पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल फक्त 68 शब्दांमध्ये जे आहे यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे सीबीएसई पॅटर्न मध्ये। आणि त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की ही एक मोठी अत्यंत मोठी बाब आहे आणि याच्यावर संपूर्ण सभागृह असेल किंवा मग मंत्री असतील, आमदार असतील यांनी पेटून उठलं पाहिजे। आणि सीबीएसई चा जो अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये महाराजांबद्दल अजून चोख माहिती जी आहे ती देण्यात यावी। एक महत्वपूर्ण मुद्दा जो आहे तो त्यांनी याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला सत्यजित तांबे यांनी। शुभम, तुम्ही असेच जोडलेले रहा।